150 रुपये बरं, 150 रुपये बरं. उगा माझं पोट फुगल. 100 रुपये नको, मला सू येते. आमचा जो दिवस आहे ना तो 500 रुपयामध्ये आम्ही घालवायचा ठरवलेला आहे. बघू पैसे एवढ्या टाईट बजेट मध्ये काय घेते ही पोरगी आता. ओके गाईज, 150 रुपीज. आम्ही दोघं नवरा बायकोनी ठरवलेला आहे की आज आमचा जो दिवस आहे ना तो 500 रुपयामध्ये आम्ही घालवायचा ठरवलेला आहे. आज दोघांना सुट्टी आहे आणि आमचा दिवस चालू झालाय दुपारच्या 2 वाजता. मी काय म्हणतोय, हे चॅलेंज जरा आणखी जास्त इंटरेस्टिंग करायचं का? कसं? माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी. माझ्यासाठी इंटरेस्टिंग होईल, तुझ्यासाठी चॅलेंजिंग होईल. आपण वेगळे नाहीयेत, हे दोघं मिळून करायचं. हो ना, मग पण तुझ्यासाठी असं धकधुक होत राहील ना. काय? FC रोडला जाऊ. नाही FC रोड नाही. FC रोड नाही. FC रोड नाही. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? FC रोडला कसं होणार आहे 500 रुपयामध्ये? चॅलेंज इज चॅलेंज माय फ्रेंड. दुसरीकडे जाऊ. नाही. अरे यार, FC रोडला काही सुद्धा तेच तर घेता येणार नाही मग मला. तेच तर आणखी इंटरेस्टिंग होईल. चॅलेंज ऍक्सेप्ट. एवढं लवकर? काहीच खाऊ देणार नाही, काहीच नाही करू देणार, डायरेक्ट फक्त 500 रुपये. आपण एका टीम मध्ये दिवस घालवायचे. तुझ्या शॉपिंग साठी भुकेला मारते का आपल्या? ठीक आहे चल करू. चल. बघू. हे वातावरण कसलं भारी झालं बघ ना. पाऊस येतोय वाटतं. गाडी काढायला 500 रुपयाचं चॅलेंज आहे, 5000चं नाही. गाडीच्या पेट्रोलच जातील. चलो. बट 2 व्हीलरनी जाऊ. नाही. मग कसं चलत जायचंय काय? चलत नाही जायचंय, पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचंय. हा ना नवरा माझा गाईस गाडी काढायला निघालाय आणि बजेट किती आहे? 500 रुपये. सगळं करायचंय त्याच्यामध्ये आज दिवसभराचं. अवघड दिसतंय मला, इथंच देव दिसतंय. देव दिसतात म्हणून म्हणलं होतं की माझा प्लॅन होता FC ला नको जायला, जवळ कुठेतरी जाऊया म्हणजे होईल चांगलं, पण नाही ऐकायचं. आता चला मजा येणार आहे. चला गाईज, आमचा कॅमेरा थोडासा घाण झाला, मी जरा क्लीन करते आणि आता आम्हाला रोड क्रॉस वगैरे करायचा आहे, तर आपण भेटूयात थोड्या वेळानंतर मेट्रोमध्ये गेल्यावर. अजून पोहोचलो पण नाही पब्लिक ट्रान्सपोर्टला. जमले. काय अडॉप्ट म्हणते? सिरियसली अबॉट अडॉप्ट म्हणते. 42 रुपीज गेले. 42 रुपीज. 1 तासामध्ये पोहोचलोय गाईज आम्ही. आणि मी तर अशी झोपी गेली होते पूर्ण मेट्रोमध्ये. खूप जास्त आळस आलाय आता. हो, मला माझी इच्छाच नाही काय फिरायची. होय, आता तर आलोय. अर्जुनचा मूड आपण आधी सगळं, चला चहा पिऊया आधी. ठीक आहे. आणि थोडंसं गरम बजेटमध्ये जाऊया. चल. बजेट मधला चहा बोलत होती मी, 10 रुपयाचा वगैरे. बनमस्का पण खायचंय. चला ठीक आहे, चला बघूया गाईज काय काय होते. आता तर आमचे तिकीटला गेलेले आहेत पैसे. आता चहा वगैरे काय काय खातो पितो सगळं तुम्हाला दाखवतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पैसे किती घरी वापस घेऊन जातो की जास्त घालतो ते पण बघा. पोरीला चहाची पण गरज नाही, आल्या घुसली इकडे शॉपिंग साठी. 100 रुपये आली काय एनर्जी आता? 100 रुपये. आधी चहा. बघ नाही बघायचं आता, नाही बघायचं चल बघ. आता चहा पिऊया चला आधी. प्राइस बघून काय घ्यायचं काय नाही ठरवत आहे अजून. सगळ्यात कमी जी आहे ते घ्या. ठीक आहे. चहा कितीचा आहे आणि कॉफी कितीची आहे त्याच्यानुसार सांगा, त्यानुसार मला घ्यायचं. दुसरं खायचं काही नाही मागवायचं. काहीच नाही मागवायचंय. चहा आणि कॉफी मध्ये इथंच बजेट संपेल आपला. तेच, चहा आणि कॉफी मध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे. मला कॉफी प्यायची आहे पण जे कमीच आहे ते मला सांगा. चहा बन मस्त. ठीक आहे गाईस, मला कॉफी प्यायची होती पण मी कॉम्प्रोमाइज केलं बिकॉज ऑफ 20 रुपये वाचवण्यासाठी. तेच 20 रुपयामध्ये मला काहीतरी येईल कानातलं वगैरे काहीतरी. वा कमाल दिसते यार, कमाल. अरे यार, मला तशा कपामध्ये पाहिजे होतं. यांनी असं का दिलं कप? कशा कपामध्ये? मला ते ग्लासामध्ये पाहिजे होतं. असंच देतात ते दुसऱ्यांना. कसं दिलं मग त्यांनी कप याच्यामध्ये? जा भांडून ये जा. हा कसं आहे? छान आहे. चला गाईज, आम्ही हे खाऊन घेतो. आता किती रुपये कटले आपले ते तरी सांगा. बघितलं नाही प्राइस. ओके गाईज, बिल झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो की आमचे किती रुपये हे झाले ते. आता जरा अर्जुनला एनर्जी आलेली आहे. किती झालं बिल? 120. 121. गाईज 121 रुपये. शेट यार, आमचं काय खरं नाही. 121 आणि 42 160 रुपये झालेले आहेत. अरे तुला लक्षात ठेवा, काय गरज नाही ते लक्षात ठेवायचं. मला वाटलं होतं 20 रुपयामध्ये आम्ही चहा पिऊ. मला सिरियसली असं वाटलं होतं. आणि जास्तीत जास्त 30 रुपये.
गाईज आमचे 121 रुपये गेलेले पाऊस आहेत. चालू झालाय. भिजलं तरी पूर्ण करायचंय. वाव किती छान पेंटिंग काढतायत गाईज इकडे बघा. कलाकार चलो. कट्टा आहे मग. हा आता डायरेक्ट आपण शॉपिंग चालू करूया, कारण की पेट पूजा तर झालेली आहे. आता मला काहीच खायची इच्छा नाही, अर्जुनला पण काही खायची इच्छा नाहीये. नाही मला आहे, खूप खायची इच्छा आहे मला. ते दोघांनी मान्य केलं तर आहे होय का? खायचं. शॉपिंगचं माझ्या मनावर आहे. सो चला. लेट्स गो गाईज, आता चालू करूया आपली शॉपिंग. पण बघू पैसे एवढ्या टाईट बजेट मध्ये काय घेते ही पोरगी आता. बघा, चला बजेट तो कोणाला ठेव फोन. पडले इथं पटकन काय काय जे आवडेल ते घेणार आहे. जाऊ द्या तिकडं. कितीला आहे भैया? हे बघा गायबच झाली. दिसते का तुम्हाला या गर्दीमध्ये कुठे? मला शोधावं लागतंय असं बघून. हा, कसं आहे? दिसली काय? हा कसा आहे? 150. मी शोधत होतो तुला, 150. गायब झाली होती तू. जाऊ द्या, हे सांगा. काय 150. बघ तुझ्या मनावर आता. बरं कसं आहे हे सांगा. चांगलंय हा चांगलंय. खरंच का? ओके गाईज, 150 रुपीज. सांग ना, घेऊ का कसं? पहिल्याच दुकानात 150 उडवायचे का तुला? उडवायचे ते प्रश्न आहे. आवडलं की घ्यायचं असं आहे. उगं पैसे घेऊन बचत करून पुढे काय? आणखी जास्त आवडलं काही तर बघू बजेट हे नसणार आहे. सांग. पण हे सांग कसं आहे. मी काय म्हणतोय, पुढे आणखी आवडलं तर पहिलाच दुकान आहे. हा तसं नाही. नाही घ्यायचं आणखी मला, पेचात टाकू घ्यायचंय. आपण. घ्यायचं घ्यायचं हा. घ्यायचं हा. बघा पुढे आवडलं तर. घ्यायचंय. बेचारीने घेतलं नाहीये 150 रुपये म्हणल्यामुळे. तुम्ही मला एवढं हे केलं की 150 रुपये बरं, 150 रुपये बरं. याच मज्जासाठी मी म्हणलेलं आहे एफसी रोडला जाऊया. मला जर लय मजा येते तुझं अर्जुना बघून. म्हणजे इतकं जास्त आवडलं हिला. गाईज मला पण- असं जरा उजेड इकडनं येतोय ना. इतकं जास्त आवडलं हिला, पण या विचाराने की पुढे आणखी काय भेटू शकतं हिने ठेवलं ते परत. मला जाईपर्यंत मी असा विचार करते, परत जाताना मी तो घेईन जर माझ्याकडे पैसे उरले तर. पण एवढं भारी भारी आहे गाईज, आणि मी ते किती रुपये त्यांनी सांगितले ना, 150 रुपये सुद्धा मला जास्त वाटत आहेत आज. बजेट कन्स्ट्रेंट आहे आपला आज. ठीक आहे, चला बघू काय घेतो काय नाही, सगळं दाखवतो. आणि फायनल मला काय वाटते, आपण इथं दाखवण्यापेक्षा काय घेतलं काय नाही, घरी गेल्यानंतर आपण यांना दाखवूया की आपण काय घेतलं ते. नाही हो हो हो, घरी गेल्यानंतर. ठीक आहे चल. हा चला गाईज, आज म्हणजे जरा मन लावून मला शॉपिंग करता येईल आणि थोडं थोडं आणि शॉपिंग मला पण मजा घेता दाखवते. येईल. चला गेली पळाली. अर्जुन मला घेऊन आलेले आहेत चप्पल घेण्यासाठी, आणि अर्जुनला माहिती आहे बजेटच्या वर जाणार आहे, तरी सुद्धा. मला फक्त तुझी मज्जा घ्यायची आहे. अर्जुन असं नका करू, मज्जेच्या नादामध्ये तुमची मज्जा होईल की बजेट 500च्या जागी 5,000 रुपये खर्च होतील. हो खरंच उलट पडेल डाव माझा. हे काय आहे? व्हॉट इज दिस? माझा मला हे डाव वाला उलटा आवडलं. पडेल. काय डाव उलटा पडेल म्हणलं, मज्जा घेण्याच्या नादात माझी मज्जा होईल. पडायलाच पाहिजे. अभी देखती हूँ गाइस ये पहन के. आप जरा फोन पकड़ो. काय तोंड का पडलंय? बघू इकडे, तोंड का पडलंय? मला बोलायचं नाही. का? चांगलं पण पाहिजे, हा. कमी मध्ये पण पाहिजे, हा. आणि काही एखादं आवडलं तर म्हणे प्राइस पण मला त्याची सांगायची की याचं नाहीये, एवढं वाटत नाहीये, ह्याला जास्त पैसे घालत आहे तू. 500 बजेट आहे, 500 बजेट आहे. माझं हेच तर मोटिव्ह होतं, ते बरोबर पूर्ण होतंय. अच्छा, आता माझं मोटिव्ह बघा गाईस तुम्ही. चला काय चला आता काय काय करणार आहेस? चला आता जे आवडेल ते घेणार आहे मी, जे आवडेल ते घेणार आहे. असं आता 500 रुपये गेले खड्ड्यात. मग काय तसं नाही लय मजा येते करायचं. मला, लय आणि मजा काय येते. करतायत माहिती का, मी बघायला ना आपलं लक्ष दुसरीकडं, म्हणजे ते सांगितली प्राइस की मग दुसरीकडे बघायचं, असं करायचं. मला थोडं इग्नोर करत आहेत. आता मी इग्नोर दाखवते काय थोडं. करायचं ते तू बघ ना, बजेट मध्ये बसत असेल तर घे, आवडला असेल तर. तुम्ही मला टास्क नाही दिलंय की तुला 500 मध्ये हो ना, घ्यायचंय. मग आपलं टास्क आहे. आपलं टास्क आहे, मग आपल्यासारखं तर करत नाहीये तुम्ही काही. चल मी शोधून देतो हिला आता काहीतरी. हम्म. ठीक आहे मी शोधतो. चला पकडा. चला बघूया गाईज अर्जुन काय मला घेऊन देतात ते. बापरे, फिरत राहत. संपलं मार्केट. चल संपलं मार्केट. चल इकडे संपलं, इकडे चालू आहे ना, पण इकडे आहे ना भरपूर. सिरियसली यार अर्जुन, हा एक काम करूया, फक्त आपण खाऊया पिऊया काहीतरी काहीतरी वेगवेगळं. हा चालेल हा, मला. हा, हेच मला दाखवायचं तर तुमच्या मनात हे आहे. काहीतरी घ्या, काहीतरी उगीच घेतो चलत ना, जाते. थांब ना, काहीतरी एवढं आवडू तरी सगळं- दे. एवढं सगळं दिसतंय मार्केटमध्ये तरी पण नाही आवडलंय का चल तुम्हाला शोधतो तुला काहीतरी छान. चल तेच मला इथं इतका भारी गॉगल आवडलाय ना, मी तुम्हाला दाखवते. पण त्या आधी ना अर्जुन मागे राहिले कुठेतरी, तर आधी त्यांना मी काय म्हणलं, अर्जुन मागे राहिलेत कुठेतरी म्हणून मी मागे जात होती. सिरियसली अर्जुन, मी गॉगल दाखवायला आली, मला गॉगल घ्यायचंय म्हणून. काय आहे
तुझ्यासाठी शॉपिंग करत होतो, मला भूक लागली. मला असं बोलले गाईस तुम्ही आता इतक्या वेळ बघितलं की तुझ्यासाठी मी शॉपिंग करतो, मी शॉपिंग करतो. माणूस इथे हे खात बसलाय. अरे बघत बघत मला भूक लागली. किती रुपये गेले अर्जुन? सगळे पैसे तुमच्यावर गेले. ठीक आहे 50. सिरियसली यार अर्जुन, हे ठरलं नव्हतं गाईज. म्हणजे बघताय तुम्ही, मला असं सांगितलं मी तुझ्यासाठी शॉपिंग करतो. मग मी काय बोलले, ठीक आहे मी तोपर्यंत पुढचे बघते. गॉगल पाहिजे होते मला, मी गॉगल पाहत होती आणि मी मागे चालले. मला वाटलं अर्जुन मागे राहिले, हे इथं कॉर्नरला. ठीक आहे, कोण का? ते पूर्ण द्यायचं आता मला. कोण मी नो, कोण अजिबात का? एक पण नाही देणार आहे त्यातलं. चला 50 रुपये गेलेले आहेत आपले. नेक्स्ट तुझ्यासाठी बघायचंय. चल माझ्यासाठी काय नाही बघायचं आता, माझं काहीच नाही येणार आहे. तुम्ही एवढे बघायचंय, पैसे चला खर्च केले. बघायचंय तुझ्यासाठी. Guys, अब जो तुम्हाला आपसे- वाटतंय माझं काही येईल आता म्हणून? साधा 150 रुपयाचा टॉप त्यांनी मला घेऊ दिला नाही, महाग आहे म्हणून. मी कुठे, मी तुला फक्त म्हणलं की पुढे आणखी चांगलं बरं, भेटलं एक तर मिनिट, काय. हे आपलं दोघांचं होतं ना, मनाने का घेतलं तुम्ही? तुला आवडतं मला माहिती होतं, मग काय आहे. बोल ना पुढे. आता बघा माझी शॉपिंग कितीची होते आणि आता मी किती माझ्या रुपये खर्च होतात. आता मी काय नाही घेणार आहे, जे काय आता आहे तुझ्यासाठी आहे. चल काय उरलंय काय तुमच्याकडे माझ्यासाठी घे गेला? ना, ते कोण दे ना. नाही देणार आहे मी खाणार आहे आता. जरा आहे तुम्ही का? फोन पकडा, काही करा तिकडं. मला टास्क पण नाही करायचे, काय नाही. 2 चमचे घेऊन आले. वा वा वा, मग दोन्हीने मीच खाणार आहे. आता आता कशाला दिलंस? उगा माझं पोट फुगल. बघून का? फायनली शॉपिंग झाली गाईज. ये काय तेवढ्या घेतलंय? परिश्रमानंतर घेतले एक क्लचर. 40 रुपये. 40 रुपयाचा क्लचर घेतलाय मी FC रोडला येऊन. आणखी आहे तुझ्याकडे बजेट, बघू शकते. आत्ताच शॉपिंग सुरुवात झालेली आहे असं म्हणू शकते तू. काय 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 दाखवायचं होतं? हे बघ, कलेशी औरत आहे म्हणून. हा एकदम सूट होते तुला. हो का? हो हो, चला आता कलेश झालंच पाहिजे मग. बजेटच्या बाहेर गेले तरी चालेल, घेऊन देतो. ठीक आहे भैया, अशी आणखीन 2-3 काढा आणि देऊन टाका. अर्जुन घ्या आता, घ्या. कशाला हा, ठेवताय? घ्यायचे. घेऊ का खरंच? हो, एकदम तुझ्यासाठी बनलेलं आहे ते. मी कलेशी आहे. आ? नाही इकडे. कलेशी आहे मी. नाही, ह्या भैयांची चूक आहे, अशी कशाला ठेवायची? यांच्यासोबत आम्ही असले नवरे घेऊन येतो. फायनली काहीतरी आवडतं हिला. हे छान आहे हम्म. पण ब्लॅक खूप झाले बघतो माझ्याकडे. काय झालं? काय काय झालं? खुशी बघा चेहऱ्यावर, खुशी. टॉप भेटला एवढं शोधून एक 250चा टॉप घेतला. 250 गेले. 250 minus झाले. बजेट ते आपण शेवटी काढू. शेवटी शेवटी आता नाही, मला वाटतं संपलं इथेच. नाही संपलं. काय माहिती, 250चं झालं. हा. ठीक आहे. तर आता कसली खुश झाली. एक टॉप घेतलाय फक्त आणि एक क्लचर घेतला गाईस, बाकी काहीच या नाही. बजेट मध्ये काय येणार आहे अजून तुला? मला कट्टा वाजून. कट्टाय तुम्ही? मग बरं ठीक आहे, चला. अजून खुशी आमचं का नाही. ठिकाणा मला असं न वाटतं रहा. की अजून आहेत आपलं ए, बजेट. नाही, मला तर टोटल कर. टोटल नंतर करू शेवटी. नंतर आता इथे करू. वेळ आहे, इथं, एवढ्या हा, गर्दीमध्ये आहे, टोटल वेळ आहे, करायचं. खूप आहे वेळ. शहाणे म्हणजे इथं घ्यायचं किती पण आणि मग गेलं बजेट. नाही तसं नाही. नाही, चिटिंग करायचं नाही चिटिंग असं. नाही ना. कोण चिटिंग म्हणते? तू अरे चिटिंग म्हणतात का मग? ह्याला? संपलंय बजेट, चला आता गपचूप घरी. अरे यार काहीच नाही घेतलं, काहीच खाण्यात पिण्यातच घातले त्या माणसाने, नुसती खाण्यावर. काय अचानक पाऊस चालू झाला रे? हो ना, कसलं मोठं. सगळे जिकडं तिकडं थांबलेत. हे बघ ना, काय? एवढ्या पावसात पण डेडिकेशन याचं. अरे, हालत पण छत्री नाही घेऊन आहे. थांबले. हो, हालत पण नाहीये. नाही तर तसंच थांबतं, पण पावसात पण छत्री घेऊन. यार बिचार हो ना. वाईट वाटते असं बघून. हम्म. पण म्हणजे ह्याच्यावरून आपण गॉडला थँकफुल असलं पाहिजे की गॉड थँक्यू आम्हाला असं लाईफ दिले त्याबद्दल. जे काही आहे ना तुमच्याकडे गाईस त्याच्याबद्दल थँकफुल राहा तुम्ही खरंच, है ना? इथं ते हो, ते बरोबर आहे. पण FC रोड मध्ये डेडिकेशन बघ लोकांचे पण शॉपिंग घेऊन, साठी. छत्री घेऊन. छत्री घेऊन आणि माझ्याकडे- ज्यांच्याकडे छत्री नाही ते भिजत शॉपिंग करत आहेत. आणि मला इथे थांबवलंय तुम्ही. मला नाही येणार तेवढा डेडिकेशन माझ्या ताई मला जाऊ द्या. जा भिजून ये, जा जाऊ जा कर जाऊ हर का? मैदान फतेह, जा. बघा. हम्म. ठीक आहे guys, मी जाते. अरे खरंच चालली पावसात. येणार आहे का? जा. येणार आहे का? काय झालं, कशाला आली? तुम्हाला विचारते येणार आहे का? नाही नाही, बघा. मला नाही भिजायचंय. ठीक आहे, मी भेजून येते. जा. मग नंतर मेट्रोने जायचंय, लक्षात ठेव, AC मध्ये. नको, मला सू येते.
रिझन थांब इकडे ये. हे वाढला पाऊस ना, पावसामुळे निघालोय गाईज, नाहीतर ही सुटली होती शॉपिंग करत. बजेट विजेट सगळं गेलं होतं उडतीचं, जे दिसलं ते आवडलं ते घेत सुटली होती. बरं झाला पाऊस नाही आला. नाही काहीच नव्हतं माझ्या घेतलं एवढं. साईडनी ते युनिव्हर्स पण म्हणते की बजेट आहे तुमचं, जावा घरी आता. पण तरी मला वाटते की गेलंय 500च्या वर. काय माहित नाही. आणखी घरी गेल्यावर नाही कधी बघू करायचं इथं हिशोब? मेट्रो मध्ये बसल्यावर. हा ठीक आहे, लगेच सांगतो मला तुम्हाला आम्ही वाटतंय किती झालं. हा झाले वाटते जास्त, पण तरी बघू. पावसामुळे यार गाईज, पावसामुळे. की जास्त गर्दी होती मेट्रोला, आम्हाला फोन सुद्धा काढता नाही आलं, डायरेक्ट घरी आलो आम्ही. नाहीतर आम्ही ठरवलं होतं की मेट्रोमध्ये आम्ही ऍड करायची, म्हणजे परत यायचं तिकीट ऍड करायचं आणि तुम्हाला सांगायचं टोटल. तर येतानाचे मेट्रोला लागले 42 आणि आता आम्ही टोटल केला तर आम्ही थोड्याशा रुपयामुळे हरलेलो आहोत. 545 रुपये झालेले आहेत आपले. सेंट यार, 45 रुपये म्हणजे जर येताना चालत आलो असतो ना आपण तर नक्कीच जिंकलो असतो. उद्या पोचलो असतो आपण. तर गाईज असा होता आमचा दिवस. आम्ही 500 रुपयामध्ये घालवायचा ठरवला, पण 545 रुपये गेले. ते पारा खूप जास्त असतं, पण पावसाने मला वाचवलं आणि आमच्या चॅलेंजला पण वाचवलं. जिंकलो तसं आपण. अर्जुन जिंकले खरं तर. म्हणजे तिला मी आणलं FC रोड वरून त्या लिमिट मध्ये ठेवून. फक्त 45 रुपये एक्स्ट्रा गेले, हा, पण ठीक आहे तेवढे. चला तर गाईज, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तोपर्यंत बाय.